लोहार लाईनमध्ये खळबळ. 34 वर्षीय इसमावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला. पुसद शहरातील लोहार लाईन परिसरात दिनांक 7 मार्च रोजीच्या रात्री एका किराणा दुकानदारावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जखमी फिर्यादी अल्ताफ हुसेन अब्दुल अजीज चव्हाण वय 34 वर्ष राहणार लोहार लाईन पुसद हे त्याचे किराणा दुकानावर दिनांक 7 मार्च रोजी रात्री सुमारे 8:45 वाजताच्या सुमारास उपस्थित होते. त्याचवेळी त्यांच्या दुकानाच्या शेजारी राहणारा अयान शेख हा सामान घेण्यासाठी दुकानावर आला होता. दरम्यान लोहार लाईन परिसरात चिकनचे दुकान असलेला बिलाल फारुक चव्हाण वय 25 वर्ष राहणार अमराईपुरा पुसद हा त्या ठिकाणी आला आणि अचानक अयान शेख यास चापट बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून फिर्यादी अल्ताफ हुसेन यांनी त्याला का मारत आहेस असा जाब विचारला. मात्र यावर संतापलेल्या आरोपीने तू कोण मला विचारणारा असे म्हणत फिर्यादीच्या अंगावर धाव घेतली. सुरुवातीला फरशीने मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी बिलाल चव्हाण हा थेट आपल्या चिकनच्या दुकानात गेला आणि तेथून धारधार शस्त्र घेऊन परत आला. क्षणातच त्याने अल्ताफ हुसेन यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. आरोपीने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीने तो वार हाताने अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला गंभीर जखम झाली. त्यानंतर आरोपीने पुन्हा छातीवर वार केल्याने फिर्यादी खाली कोसळले. दरम्यान परिसरातील काही नागरिकांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व जखमी अल्ताफ हुसेन यांना आरोपीच्या तावडीतून वाचवले. या संदर्भात जखमी फिर्यादी अल्ताफ हुसेन अब्दुल अजीज चव्हाण यांनी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून आरोपी बिलाल चव्हाण याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पुसद शहर पोलीस करत असून या घटनेमुळे लोहार लाईन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.